आज बाहेर खूप पाऊस येतोय, त्यामुळे आज दुपारच्या जेवणामध्ये इडली सांबर आहे। इडलीची रेसिपी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे, त्याची लिंक या व्हिडिओ खाली देते, तिथून पाहू शकता। आज सांबर कसं केलंय हे दाखवत आहे मी तुम्हाला। चला तर मग पाहूयात। इथे मी एक मीडियम आकाराचा लालसर रंगाचा टोमॅटो घेतलेला आहे, एक कांदा घेतलेला आहे मीडियम आकाराचा उभ्या स्लाइसमध्ये, कढीपत्ता आणि बेडगी मिरची एक घेतलेली आहे, 2 वाट्या तूर डाळ, 2 वाट्या मूग डाळ, शेवग्याची शेंग आणि दुधी भोपळा घेतलेला आहे, फोडणीसाठी जिरे, मोहरी, हिंग, सांबर मसाला असं सगळं घेऊन रेडी केलेलं आहे आणि हळद घालणार आहे थोडीशी म्हणून हळद। आता कुकरमध्ये एक अर्धी पळी इतकं तेल ॲड केलं, मोहरी ॲड केली, जिरे ॲड केले, कढीपत्ताही ॲड केला, खमंग अशी फोडणी रेडी करून घेतली। नंतर कांदा ॲड करून घेतला, उभा आहे तो गोल्डन ब्राऊन होईपर्यंत चांगला परतून घेतला। मग टोमॅटो ॲड करून घेतला, टोमॅटो मऊसर होईपर्यंत मस्त असा शिजवून घेतला। नंतर लाल तिखट थोडंसं आणि हळद एक थोडीशी घालून घेतली, सगळं मिक्स करून घेतलं। परत भाज्या ॲड करून घेतल्या, भाज्या चांगल्या परतून घेतल्या मसाल्यांमध्ये। तूर डाळ मूग डाळ ही धुवून चांगली मस्त मिक्स करून घेतली, सगळं मस्त मिक्स करून घेतलं। 2 मोठे चमचे सांबर मसाला ॲड करून घेतला, बेडगी मिरचीची पावडर रंग येण्यासाठी एक अर्धा टीस्पून ॲड करून घेतली। मस्त असं मिक्स करून डाळीच्या आणि भाज्यांच्या वरती येईल इतकं पाणी ॲड करून घेतलं आणि कुकरला लावून दिलं। 3 शिट्ट्या करून घेतल्या। तुरीची डाळ आहे म्हणून 3 शिट्ट्या, मुगाची असेल तर 2 शिट्ट्याही करू शकता। आता मस्त असं गरम सांबर आपलं रेडी आहे। कुकर थंड झाल्यानंतर उघडलं, इडल्याही रेडी आहेत। बाहेर मस्त असा पाऊस येतोय, असं गरम सांबर इडली दुपारच्या जेवणाचा बेत होता। मस्त असं कुकरमध्ये तुम्हीही सांबर करून खा आणि चिंच गुळाचा पाणीही मी यामध्ये घातलेला आहे। मोठा व्हिडिओ चॅनलवरती उपलब्ध आहे, तिथून तुम्ही सविस्तर रेसिपी पाहू शकता, त्याची लिंक ह्या व्हिडिओच्या खाली दिलेली आहे, तिथून तुम्ही पाहू शकता। रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब।